महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, मनसेसोबत युती करण्याबाबत उद्धव ठाकरेंचं सूचक संकेत। आम्ही संदेश नाही, थेट बातमी देऊ, उद्धव ठाकरेंचं विधान। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणं झालंही असेल। ठाकरेंची शिवसेना मनसे युतीबाबत संजय राऊतांचं भुवया उंचावणारं विधान, तर युतीबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंचा दावा। मुंबईतल्या मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीची छापेमारी। अभिनेता दिनो मोरिया, कंत्राटदार आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या घरांसह 15हून अधिक ठिकाणी छापे। 65 कोटींच्या गैरव्यवहारांच्या तपासाला सुरुवात। नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे वाद वाढला। बडगुजर यांच्या समर्थकांकडून वादग्रस्त पोस्टमध्ये 3 कुत्रे आणि 2 टॉमी, 1 मामी असा उल्लेख। तिघांविरोधात गुन्हा दाखल। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा संजय शिरसाटांवर गंभीर आरोप। शेंद्रा एमआयडीसी मधल्या ट्रक टर्मिनलच्या जमिनीवरचं आरक्षण हटवलं आणि बेकायदेशीरपणे जमीन खरेदी केली, जलील यांचा आरोप। डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यामध्ये शाब्दिक चकमक। मी नसतो तर ट्रम्प निवडणुकीत हरले असते, मस्क यांचा दावा। इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारी सूट रद्द करण्यात आल्याने मस्क नाराज असल्याचं ट्रम्प यांचं उत्तर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते चिनाब नदीवरचा जगातला सर्वात उंच पूल रेल्वे पुलाचं लोकार्पण। जम्मू काश्मीरमधील कटरा ते श्रीनगर हा 63 किलोमीटरचा नवा मार्ग। 46,000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन। आरसीबीचा मार्केटिंग हेड निखिल सोसाळेला अटक। बंगळुरूमधल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी कारवाई, तर सोशल मीडियात अरेस्ट कोहली ट्रेंड सुरू। विशाळ गडावरच्या उरुसाला परवानगी नाकारली। कोणतेही सण गडावर साजरे करता येणार नाहीत, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांची माहिती। पोलिसांचा मोठा बंदोबस्त विशाळ गडावर तैनात। जमिनीच्या वादातून वकिलांना दाखवली बंदूक। हिंजवडी लगतच्या कासारसाई इथला धक्कादायक प्रकार। जमिनीसाठी 10 ते 12 वर्षापासून न्यायालयीन लढा सुरू। हिंजवडी पोलिसांकडून चौकशी। उधार दिलेले पैसे थकवल्याने मित्रानंच जाळली मित्राची कार। नांदेडमध्ये 1.5 लाखांसाठी जाळली 20 लाखांची कार। रायगडावर शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार सोहळा। हजारोंच्या संख्येनं शिवभक्तांची उपस्थिती।